हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल कथा प्रेमी. कथेचं नाव आहे डेंजरस इश्क भाग 55. आरवी आणि जुनून आणि चॉकलेटचा गोडवा. डॅनी सेफ हाऊस. तिकडे दुसरीकडे डॅनी जो आपल्या घराकडे वापस पोहोचला होता त्याच्याकडे बातमी आली होती की त्याचा माणूस अंकित मरून गेलाय. जरी त्याला विष डॅनीनेच दिलं होतं, कारण तो आरवीबद्दल एवढं तर खूप चांगल्या प्रकारे जाणून होता की जर आरवी समोर कोणी व्यक्ती गेली तर आरवी त्याचा चेहरा खूप चांगल्या प्रकारे वाचू शकतो. आणि अंकित किती घाबरट होता हे त्यालासुद्धा माहीत होतं, म्हणून त्याने फक्त त्याचा एक मोहरा म्हणून वापर केला होता. तो सिगारेट ओढत म्हणाला, खूप प्रेम आहे ना तुम्हा दोघांमध्ये. आधी त्या जुनूनला आग लावली होती, आता ती आग मी तुमच्या नात्याला लावेन. तशी मुलगी वाईट नाही आहे ती जुनून, आणि आत्ता तर तू तिचं ट्रीटमेंट पण करतोयस. जर मिळाली तर मज्जाच काही वेगळीच असेल. हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर कटकारस्थानाचे भरलेले एक्सप्रेशन्स होते आणि त्याच्या डोक्यात यावेळी खूप काही चाललं होतं. अक्षतच्या रूममध्ये तिथे अक्षतसुद्धा आपल्या रूममध्ये होता आणि आपल्या डोक्याचे घोडे पळवत होता. ज्या प्रकारे त्याचा पत्ता कट झाला होता त्याला ही गोष्ट खूप विचित्र वाटत होती आणि तो हा विचार करत होता की कुठे आरवीला त्याच्याबद्दल काही माहीत तर नाही ना पडलं. कुठे त्याच्यासोबत जे काही वाईट होते त्यात आरवीचा तर हात नाही ना. म्हणूनच त्याने आपल्या एका माणसाला फोन केला आणि त्याला पत्ता लावण्यासाठी सांगितलं की त्याचे कार्ड्स ब्लॉक कसे झाले आणि ज्या क्लबमध्ये तो ड्रग्सची डील करायला गेला होता तिथे पोलिसांना कोणी पाठवलं. त्याच्या माणसाने जी बॉस म्हणून कॉल डिस्कनेक्ट केला. तिथेच त्याचा फोन डिस्कनेक्ट झाल्यावर अक्षत आरवीबद्दल विचार करत बोलला, आत्तापर्यंत तर हा गेम लपून छपून खेळला जात होता, पण जर तुला सगळं माहीत असेल ना, द ग्रेट मिस्टर गँगस्टर आरवी ओरा, तर तर मग हा खेळ खेळण्याची मज्जाच काही वेगळी येईल. हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर डेव्हिल एक्सप्रेशन होते. ओरा बंगलोमध्ये आरवी आणि जुनून. काही वेळानंतर जुनून कपडे चेंज करून वॉशरूममधून बाहेर आली तर येताच तिची नजर आरवीवर गेली, जो बेडच्या जवळ फक्त ट्राउझरमध्ये उभा होता. त्याला पाहून जुनूनचं हृदय जोरात धकधक करू लागलं. आरवीचा अट्रॅक्टिव्ह लुक तिला नेहमीच क्लीन बोल्ड करून टाकायचा. ती बेडच्या दिशेने आली आणि आरवीच्या हातांकडे पाहू लागली. आरवी तिच्याकडे पाहतच बोलला, काय झालं, काय पाहतेस? जुनून त्याच्या हातांकडे पाहत म्हणाली, तुमच्याकडे चॉकलेट अजूनही नाहीये? आता तर मी कपडे पण चेंज केलेत. आरवी हसत तिच्याजवळ आला आणि बोलला, खूप घाई आहे तुला चॉकलेट खाण्याची? जुनून आपल्या ओठांना हलकंसं लिक करत म्हणाली, माहीत नाही का, जेव्हापासून तुम्ही चॉकलेटचं नाव घेतलंय माझं चॉकलेट खाण्याचं मन करायला लागले, पण तुम्ही तर मला चॉकलेटसाठी तडपवत आहात. ती अजून बोलतच होती की आरवीने तिला अचानक धक्का दिला, ज्यामुळे जुनून थेट बेडवर जाऊन पडली आणि आश्चर्याने आरवीकडे पाहू लागली. पुढच्या क्षणी आरवी सुद्धा तिच्यावर आला आणि तो ज्या प्रकारे तिच्यावर आला होता, जुनूनने भीतीने आपले डोळे बंद करून घेतले. जर आरवी थेट तिच्यावर पडला असता तर तिची कचंबरच झाला असता. पण जेव्हा तिला आपल्या अवतीभोवती आरवीच्या हातांचा विळखा जाणवला तेव्हा तिने आपले हळूच डोळे उघडले आणि आरवीचा चेहरा तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ होता आणि त्याच्या ओठांमध्ये चॉकलेटचा एक लहानसा तुकडा दबलेला होता. जुनून त्याच्या ओठांकडे खूप आशेने भरलेल्या नजरेने पाहू लागली. तिला आधीच चॉकलेटची क्रेविंग होत होती आणि आत्ता तर जसा तिचा संयमच सुटत चालला होता. तिने लगेचच आपला हात आरवीच्या ओठांकडे वाढवू इच्छिला, पण आरवीने आपला चेहरा मागे खेचला आणि बोलला, असं नाही. जुनून प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं आणि पुढच्या क्षणी आरवी पूर्णपणे तिच्या चेहऱ्यावर झुकला आणि आपल्या ओठांमध्ये दबलेली चॉकलेट जुनूनच्या ओठांवर घासून लावू लागला. जशी त्याला चॉकलेटला जुनूनच्या ओठांची ऊब मिळाली, ती तिच्या ओठांवर मेल्ट व्हायला लागली आणि पूर्णपणे तिच्या ओठांवर पसरू लागली. जुनून ती चॉकलेट आपल्या ओठांच्या आत नव्हती घेऊन जात, ज्यामुळे आता त्या चॉकलेटचे थेंब तिच्या ओठांच्या बाजूला पडू लागले होते. जशी जशी ती चॉकलेट पसरत जात होती तसे तसे जुनूनच्या अंगावर काटा येत चालला होता. आता आरवीच्या ओठांमधून ती चॉकलेट संपली होती आणि फक्त जुनूनच्या ओठांवर लागून राहिली होती. आरवी तिच्या ओठांकडे पाहत बोलला, आता चॉकलेट आणखीनच जास्त टेस्टी झाली आहे. आता येईल चॉकलेट खाण्याची खरी मज्जा. हे बोलून त्याने आपले ओठ जुनूनच्या ओठांवर ठेवले आणि त्या चॉकलेटला खूप आवडीने खाऊ लागला.
तो हलके हलके आपले ओठ उघडायचा आणि त्या चॉकलेटला लिक करायचा. जुनून पूर्णपणे शहारून गेली होती. तिचे श्वास दीर्घ होत चालले होते, पण ती आपले ओठ उघडू शकत नव्हती. कारण जर तिने आपले ओठ उघडले असते तर ती चॉकलेट आणखी पसरली असती. पण आरवीने ओठांच्या मध्ये हलकीशी आपली जीभ फिरवली आणि तिचे ओठ उघडले. तर त्या चॉकलेटची टेस्ट आता जुनूनच्या तोंडाच्या आत जाऊ लागली आणि पुढच्या क्षणी आरवीसुद्धा त्या चॉकलेटला लिक करत करत सोबत किस करू लागला. जुनूनसुद्धा आरवीला किस करत राहिली आणि हळूहळू तिच्या ओठांवर लागलेली चॉकलेट साफ होऊ लागली. जेव्हा ती चॉकलेट पुरी तऱ्हेसे साफ झाली तेव्हाच आरवीने तिच्या ओठांना सोडलं आणि मोठ्याने हसरतभरी दृष्टीने तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. जुनूनने लाजून आपल्या पापण्या झुकवल्या. आरवी तिच्याकडे पाहून म्हणाला, कशी वाटली चॉकलेट? जुनून त्याच्या छातीवर आपला हात ठेवून हलकंसं मारलं आणि म्हणाली, मला झोपायचं आहे, मला खूप झोप आली आहे. आरवी लगेच म्हणाला, किती चतुर आहेस तू. जेव्हा चॉकलेट भरवत होतो तेव्हा तर तुला झोप आली नव्हती आणि आता जेव्हा चॉकलेट पुरी फिनिश झाली तेव्हा तुला झोप यायला लागली. जुनून पटकन म्हणाली, ती पूर्ण चॉकलेट मी नाही खाल्ली आहे, मी तर फक्त थोडीशीच खाल्ली, बाकी सगळी तर तुम्हीच खाल्ली आहे ना. आरवी तिच्याकडे खोडकर नजरेने पाहत म्हणाला, मला आणखी ही चॉकलेट खायची आहे. जुनूनने आपला चेहरा दुसऱ्या बाजूला फिरवला आणि म्हणाली, तुमच्याकडे असेल बाकीची चॉकलेट असेल तर घ्या तुम्ही काहून, मी कधी मना केले. आरवीने तिचा चेहरा आपल्या बाजूला फिरवला आणि म्हणाला, पण आता मला दुसरी चॉकलेट खायची आहे. जुनूनने प्रश्नार्थक नजरेने विचारलं, कोणती दुसरी चॉकलेट? आरवीने एक पल तिच्या ओठांकडे पाहिलं आणि मग तिच्या गळ्याकडे पाहू लागला आणि मोठ्या सिडेक्टिव्ह आवाजात म्हणाला, आहे माझ्याकडे माझी पर्सनल चॉकलेट, ज्याला मी जितकं पाहिजे तितकं खाऊ शकतो तरी माझी क्रेविंग संपतच नाही. ती खूप जास्त स्वीट आहे, पण मला ती खाल्ल्याने डायबिटीज पण होत नाही. ज्याला खाल्ल्याने ती चॉकलेट वितळत पण नाही, उलट मी स्वतःच वितळून जातो, अशी चॉकलेट ज्याची चव मी नेहमी आपल्या ओठांवर अनुभवू इच्छितो. त्याच्या गप्पा ऐकून जुनूनला त्याचा इशारा खूप चांगल्या प्रकारे समजत होता. ती पुन्हा आपली नजर झुकवत म्हणाली, झोपून जा ना मिस्टर गँगस्टर, मला खरंच खूप झोप येत आहे. हे बोलताना ती खूपच क्यूट वाटत होती. आरवी लगेच तिच्यावरून बाजूला झाला आणि आपलं डोकं उशीवर ठेवून तिला आपल्या हातांच्या विळख्यात घेत म्हणाला, ओके, गुड नाईट. जुनूनने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. तिला माहीत नव्हतं की आरवी खरंच इतक्या सहजपणे तिचं ऐकेल. ती लगेच म्हणाली, तुम्ही माझ्यावर नाराज झालात का? आरवीने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं आणि म्हणाला, मी तुझ्यावर का नाराज होऊ? जुनूनने आता पुढे काहीच नाही म्हटलं आणि ती हळूहळू वरच्या बाजूला येऊ लागली, ज्यामुळे ती आत्ता आरवीच्या वर आली होती. कदाचित आज पहिल्यांदाच असं झालं होतं जेव्हा जुनून अशा प्रकारे त्याच्याजवळ आली होती. आरवी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होता, तर जुनूनच्या डोळ्यात एक वेगळीच मदहोशी साफ दिसत होती. तिने आपले हात आरवीच्या हातांवर ठेवले आणि आपली बोटे त्याच्या बोटांमध्ये अडकवली. आरवीच्या हृदयाचे ठोके वाढू लागले होते. आज पहिल्यांदाच त्याला जुनूनचे इरादे इतके नेक वाटत नव्हते. तो काही बोलणार त्यापूर्वीच जुनून पूर्णपणे त्याच्या चेहऱ्यावर झुकली आणि आपल्या सॉफ्ट लिप्सने आरवीच्या हार्ड लिप्सना घेत त्याला अत्यंत प्रेमाने किस करू लागली. आरवीचा जणू रोम फुलून उठला होता. जुनून त्याला तशीच त्याच्या ओठांवर किस करत राहिली, पण आरवीने आपल्या बाजूने काहीच हालचाल केली नाही. तो फक्त पूर्णपणे आपल्या जानमला अनुभवू इच्छित होता आणि जुनूनने देखील त्याच्याकडून कोणत्याही रिस्पॉन्सची मागणी केली नाही. ती फक्त त्याच्यावर आपलं प्रेम उधळत होती. काही वेळ तसंच तिच्या ओठांना ओठ चुंबल्यानंतर जुनूनने त्याच्या गळ्यावर आपले ओठ ठेवले आणि हळूहळू त्याच्या गळ्याला किस केल्यानंतर ती त्याच्या छातीवर आली आणि मोठ्या सिडेक्टिव्ह अंदाजात त्याच्या छातीला किस करू लागली. आरवीचा हात स्वतःहून जुनूनच्या डोक्यावर आला आणि त्याने तिच्या केसांना घट्ट आपल्या मुठीत पकडलं. जुनून आता आरवीच्या पोटापर्यंत पोहोचली होती आणि तिथे किस केल्यानंतर ती परत त्याच्या चेहऱ्यावर आली आणि मग मोठ्या प्रेमाने तिने आरवीच्या गालांना आणि त्याच्या डोळ्यांनाही चुंबलं. आरवीने आपले डोळे जे बंद केले होते ते आता उघडले आणि जुनूनकडे पाहत म्हणाला, तुला माहिती आहे, तुझ्या येण्यापूर्वी कधी असा सुकून अनुभवला नव्हता. वाटायचं हे सगळं तर असंच आहे, इंटिमसीमध्येच प्लेजर फील होतं. पण तू मला सांगितलंस की जर प्रेमात कोणी तुमच्या कपाळालाही हलकंसं चुंबलं तर किती सुकून मिळतो. त्याचं हे बोलणं ऐकून जुनून हसली. तिने आरवीच्या कपाळावर आपला हात ठेवला.
त्याच्या कपाळावर हलका हलका घाम होता. जुनूनने त्याचं कपाळ खूप प्रेमाने साफ केलं आणि तिथे आपले ओठ टेकवले. आरवीने लगेच तिला आपल्या कुशीत घेतलं आणि दुसऱ्या क्षणी आपले डोळे घट्ट बंद करून घेतले. जुनूनने त्याच्या गालावर आपला हात ठेवला आणि म्हणाली, नजरा चुकवणं तर माझं काम आहे. आरवी डोळे बंद ठेवूनच म्हणाला, आता जर तू माझ्या डोळ्यात पाहशील तर घाबरून जाशील ग. जुनूनने आश्चर्याने विचारलं, का? आरवीने काहीच उत्तर दिलं नाही. त्याने गप्प राहून तिचं डोकं आपल्या छातीवर ठेवलं आणि तिच्या डोक्याला हलकं हलकं कुरवाळू लागला जेणेकरून ती झोपून जावी. पण जुनून लगेच वर उठली आणि आरवीचा चेहरा पूर्णपणे आपल्या हातांमध्ये धरून म्हणाली, तुमचे डोळे उघडा ना मिस्टर गँगस्टर प्लीज. आरवीने नकारार्थी चेहरा हलवला. जुनून पुन्हा एकदा म्हणाली, तुम्हाला माझी शपथ. आरवीने तिचं ऐकून हळूहळू आपले डोळे उघडले. तेव्हा जुनूनने आरवीचे डोळे पाहताच तिचे डोळे विस्फारत पाहतच राहिले. तिचे डोळे मोठे झाले. आरवीचे डोळे एकदम गडद लाल झाले होते, जणू त्याच्या आत रक्त वाहत असावे. ती खरोखरच त्याच्या डोळ्यात पाहत घाबरली होती. ती दीर्घ श्वास घेत म्हणाली, हे काय आहे मिस्टर गँगस्टर? तुमचे डोळे इतके लाल का आहेत? आरवीच्या डोळ्यांच्या कडांवर अचानक अश्रूचे थेंब येऊन थांबले. जुनूनचे हृदय धडधडू लागले. त्याने अतिशय प्रेमाने विचारले, काय झाले मिस्टर गँगस्टर? सांगा ना. मी तुमच्या डोळ्यात कधी असा त्रास पाहिलेला नाही, पण आज हे सर्व का? आरवीने तिला खाली बेडवर झोपवले आणि तिच्यावर झुकला. तेव्हा आरवीच्या डोळ्यातून एक अश्रू थेट जुनूनच्या डोळ्यांच्या अगदी खाली पडले. आरवी तिच्याकडे पाहत म्हणाला, तुला मला जाणून घ्यायचे होते ना जानम, मी तुझ्यावर इतके प्रेम का करू लागलो? का तुला पाहून मी अचानक असा बदललो? का माझ्या मनात तुझ्याबद्दल भावना आल्या? आणि का मी तुझ्यासाठी इतका ऑब्सेसिव्ह झालो? त्याचे प्रश्न ऐकून जुनून त्याच्या डोळ्यात पाहत होती. या सर्व प्रश्नांची उत्तरे तिलाही हवी होती, पण आरवी तिला कधीच उत्तर देत नसे. म्हणून आत्ता तिने आरवीला हे सर्व विचारणे सोडून दिले होते. पण आता तिने आपल्या थरथरत्या आवाजात विचारले, का? तिच्या प्रश्नावर आरवीने एक मोठा श्वास घेतला. तू तर माझा सावत्र भाऊ आहेस, ओहरा बंगलो. जुनून आश्चर्याने आरवीकडे पाहत होती. आरवीच्या डोळ्यांचा रंग ज्या प्रकारे लाल होता, असे वाटत होते जणू पहिल्यांदाच जुनून आरवीच्या डोळ्यात एक वेदना पाहत आहे. तिकडे आरवी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होता, पण आज त्याला जुनूनसमोर ती गोष्ट आणायची होती जी त्याच्या आत कुठेतरी दबलेली होती. ती त्याला त्रास देत होती, पण तो आपला त्रास कोणासमोरही व्यक्त करत नव्हता. जुनूनने आरवीचा चेहरा आपल्या हातात धरला होता. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, सांगा ना मिस्टर गँगस्टर, मी तुमचं ऑब्जेक्शन का बनले? आरवीने तिच्या डोळ्यात डोळे टाकून सांगितले, कारण आज तू ज्या परिस्थितीत आहे त्याच परिस्थितीत एका वेळी माझी मॉम देखील होती. त्याचे बोलणे ऐकून जुनूनचे डोळे मोठे झाले. ती आश्चर्याने फक्त आरवीकडे पाहतच राहिली आणि आता आरवीच्या डोळ्यातून पुन्हा एकदा अश्रू वाहू लागले. ते अश्रू जुनूनसाठी मोत्यांपेक्षाही जास्त मौल्यवान होते, म्हणून ती त्यांना लगेच असे खाली पडू देऊ शकत नव्हती. तिने लगेच आपला हात आरवीच्या चेहऱ्याखाली ठेवला आणि त्या अश्रूंना आपल्या तळहातावर झेलले. ती लगेच त्याचे अश्रू पूर्णपणे पुसत म्हणाली, प्लीज मिस्टर गँगस्टर, तुम्ही नक्कीच काहीही करा, पण रडणे थांबवा. मी तुमच्या डोळ्यात अश्रू पाहू शकत नाही. मला काहीतरी होत आहे. तिचे बोलणे ऐकून आरवी हसला आणि आपल्या भूतकाळाची आठवण काढत म्हणाला, तुला माहीत आहे, तुला त्या नराधमांनी तेव्हा जाळले जेव्हा त्यांनी तुझ्यासोबत ती घाणेरडी कृत्ये केली. पण माझी मॉम एका आगीत जळत राहिली. तेही फक्त काही दिवस नाही, तर जवळजवळ 6 वर्षे. 6 वर्षे त्यांनी नरकापेक्षाही वाईट आयुष्य जगले. ज्यांनी तुझ्यासोबत ते घाणेरडे कृत्य केले ते लोक तुला ओळखतही नव्हते. त्यांनी तुझ्यासोबत आपली वासना शांत केली आणि निघून गेले. पण माझी मॉम, त्यांच्या तर घरातच त्यांचा बलात्कार होत होता. ती प्रत्येक रात्र एका नरकसम आयुष्यात जगत होती. माझे काका त्यांचा बलात्कार करायचे. जेव्हा डॅडचा मृत्यू झाला तेव्हा माझी मॉम एकटी पडली होती, पण त्यांनी एकटीनेच मला खूप चांगल्या प्रकारे सांभाळले होते. त्या खूप खंबीर होत्या, पण जेव्हा त्यांच्या घरातच त्यांच्यासोबत क्रूरता सुरू झाली तेव्हा त्या कमकुवत झाल्या. माझ्या काकांनी त्यांच्या एकटे असण्याचा फायदा घेतला आणि त्यांच्यासोबत घृणास्पद कृत्य करण्यास सुरुवात केली. अक्षत,
अक्षत माझा भाऊ नाही, तो माझा सावत्र भाऊ आहे, किंवा असे म्हणूया की तो त्या घाणेरड्या माणसाचे रक्त आहे. बोलता बोलता तो थांबला होता. तिकडे जुनूनला आता आणखी एक धक्का बसला होता. आत्ता तिला समजले होते की का आरवी आणि अक्षतमध्ये इतका फरक आहे. कारण आरवी आणि अक्षत रिअल ब्रदर्स आहेतच नाहीत तर. एक तो आहे जो कोणाची तरी वेदना समजतो आणि एक तो आहे जो कोणाला तरी मुद्दाम वेदना देतो. पूर्ण 6 वर्षे मॉम त्या सर्व गोष्टी सहन करत राहिल्या आणि 6 वर्षानंतर त्या हैवानाची हैवानीत आणखीनच वाढली. जेव्हा त्याने माझ्या मॉमला एखाद्या वस्तूसारखे इतरांना बहाल करणे सुरू केले, त्यावेळेपर्यंत मला थोडीफार समज येऊ लागली होती. मी जास्त लहान नव्हतो, साधारण 10 वर्षाचा होतो. मी माझ्या डोळ्यांनी ती गोष्ट पाहिली होती आणि कदाचित त्या दिवशी मी रेहमचा आरवी बनलो होतो, कारण मी माझ्या हाताने त्या घाणेरड्या माणसाचा जीव घेतला होता. त्या दिवशी पहिल्यांदा माझे हात रक्ताने माखले होते. हे बोलताना त्याने आपले हात पुढे केले होते आणि त्याचे हात वाईट रीतीने थरथरत होते. जुनूनने लगेच त्याचे हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाली, तुम्ही काहीही चुकीचे केले नाही मिस्टर गँगस्टर. तुम्ही जे केले ते अगदी बरोबर केले. अशा घाणेरड्या लोकांना, अशा नीच लोकांना अशीच शिक्षा मिळायला हवी. आरवीने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, खरंच अशा निष्ठ लोकांना अशी शिक्षा मिळायलाच हवी. जुनूनने होकारात ती मान हलवली. आरवी आता थोड्या रागात आणि नाराजीने म्हणाला, मग तू आत्तापर्यंत गप्प का आहेस? ज्यांनी तुझ्यासोबत हे सगळं केलं त्यांना शिक्षा देण्यात तू मला साथ का देत नाहीस? जे तुझे गुन्हेगार आहेत, जे तुझ्या या अवस्थेला कारणीभूत आहेत. त्यांचे बोलणे ऐकून जुनून एकदम थिजून गेली. ती फक्त आरवीकडे पाहतच राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. तिचेही मन खूप करत होते की तिने आरवीला अक्षतबद्दल सर्व काही सांगून टाकावे, पण तरीही ती गप्प राहिली, कारण आता आरवीची अशी स्थिती नव्हती की ती त्याला सर्व काही सांगू शकेल. तो आधीच आतून तुटला होता. ती आता त्याला शांत आणखी तोडू इच्छित नव्हती, पण तिने ठरवून घेतले होते की ती आरवीला अक्षतबद्दल सर्व काही सांगून देईल. मग त्यानंतर काहीही होवो, तिच्या नशिबात जे काही असेल ते ती स्वीकारेल, पण आता ती आरवीपासून सत्य अजिबात लपवणार नाही. आरवी तिच्या चेहऱ्याकडे टक लावून पाहत होता आणि तिच्या चेहऱ्यावरील भाव टिपत होता. त्याला समजत होते की जुनूनमध्ये हिंमत तर येत आहे, पण कदाचित ती अजूनही त्याची अवस्था पाहून त्याला काही सांगत नाहीये. आरवी या क्षणी प्रमाणाबाहेर वेदना सहन करत होता, पण तरीही त्याला स्वतःपेक्षा जुनूनची जास्त काळजी होती आणि त्याला वाटत होते की जुनूनने त्याच्यासमोर आपले मन मोकळे करावे. त्याने अत्यंत प्रेमाने जुनूनचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि तिचा चेहरा चुमू लागला. तो कधी तिच्या कपाळाचे तर कधी तिच्या गालांचे, कधी तिच्या ओठांचे तर कधी तिच्या नाकाचे आणि कधी तिच्या डोळ्यांचे चुंबन घेत होता. जुनून आपल्या चेहऱ्यावर त्याच्या ओठांचा स्पर्श अनुभवत होती. आरवीने तिच्या चेहऱ्याचे अत्यंत तीव्रतेने चुंबन घेतल्यानंतर तिच्या डोळ्यात पाहत म्हटले, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो जानम, खूप जास्त. तू फक्त माझं वेड ऑब्सेशन नाहीस, तू माझं आयुष्य आहेस. तुझ्याशिवाय मी काहीच नाही. तू 1000 चुका करशील तरी मी त्या सहन करीन, पण कधी स्वतःला त्रास देऊ नकोस आणि मला सोडून जाऊ नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्यासाठी मी संपूर्ण जगाचा नाश करू शकतो आणि स्वतःही उद्ध्वस्त होऊ शकतो. पण जर तू माझ्यासोबत नसशील ना, तर मलाही माहीत नाही की यानंतर मी काय करेन. त्याचे बोलणे ऐकत जुनून फक्त त्याच्याकडे पाहतच राहिली. तिच्या स्वतःच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, जे आरवीने आपल्या ओठांनी टिपून घेतले होते. आता त्याने जुनूनच्या उत्तराची कोणतीही वाट पाहिली नाही. त्याला वाटतच नव्हते की जुनूनने त्याला कोणतेही उत्तर द्यावे. त्याने सहज आपले ओठ तिच्या ओठांवर ठेवले आणि तिला हळुवारपणे किस करू लागला. जुनूननेही आपले हात आरवीच्या गळ्याभोवती मागे ठेवले होते आणि ती त्याच्या किसला प्रतिसाद देत होती. हळूहळू त्यांचे चुंबन आणखी तीव्र होत गेले आणि दोघेही एकमेकांवर आणखी जास्त प्रेम करू लागले. काही वेळानंतर ते दोघे शांतपणे झोपी गेले होते. तर दुसरीकडे अक्षतची झोप उडाली होती, कारण त्याला समजले होते की त्याच्यासोबत जे काही घडत आहे त्यामागे आरवीचा हात आहे. ही गोष्ट समजताच त्याचे होश उडाले होते. आता त्याला समजले होते की आरवी हे सर्व का करत आहे, कारण त्याला समजले होते की जुनूनच्या गुन्हेगारांपैकी एक अक्षतसुद्धा आहे. तो थोडा अस्वस्थ वाटत होता, पण त्याचवेळी त्याने आपल्या फोनमध्ये तो व्हिडिओ लावला ज्यामध्ये आरवी सुकूनचा मर्डर करत होता. तो त्या व्हिडिओकडे पाहत म्हणाला, जर तुला माझ्यासोबत खेळ खेळता येतो ना, तर तू कदाचित हे विसरत आहेस आरवी, की मी सुद्धा तुझाच भाऊ आहे. आणि जेव्हा
गोष्ट पैसा, पॉवर आणि मुलीची येते तेव्हा भाऊ भावाच्या पाठीत खंजीर खुपसण्यास मागे पुढे पाहत नाही. आणि इथे तर तू माझा सावत्र भाऊ आहेस. आता बघ मी तुझी काय अवस्था करतो ती. जस्ट वेट अँड वॉच. हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक धूर्त हास्य होते. सकाळची वेळ, ओरा बंगला. आरवी आणि जुनून दोघेही आपल्या खोलीत होते आणि दोघेही तयार होत होते. कारण आरवी जुनूनला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाणार होता. आज तिची दुसरी सेटिंग होती. साधारण 6 ते 7 सेटिंग्जमध्ये जुनूनचे उपचार पूर्ण होणार होते, ज्यानंतर तिची संपूर्ण बॉडी रिकवर होणार होती. ती अगदी पूर्वीसारखी सुंदर दिसणार होती. तिच्या शरीरावर जळल्याचे जितके डाग होते ते सगळे निघून जाणार होते. जुनून आपल्या उपचारांबद्दल उत्साही होती, पण तिच्या डोक्यात ज्या गोष्टी चालू होत्या त्या तिला थोड्या त्रासदायक वाटत होत्या. तिने आरवीकडे पाहिले, जो आरशासमोर उभा राहून कोणाशी तरी फोनवर बोलत होता. काल आरवीने तिला जे काही सांगितले त्यानंतर आता तिची आरवीला सुकूनबद्दल विचारण्याची हिंमतच होत नव्हती. तेवढ्यात आरवीने आपला फोन डिस्कनेक्ट केला आणि जुनूनकडे पाहत म्हणाला, तू तयार झालीस ना? जुनूनने होकारार्थी मान हलवली. आरवी तिला घेऊन बाहेर आला, जिथे डायनिंग टेबलवर ब्रेकफास्ट लावला होता. आज त्या दोघांसाठी खास पॅनकेक्स बनवले होते. ते दोघे डायनिंग टेबलवर येऊन बसलेच होते की तेवढ्यात पुढे काय होते जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट